ये पतंगे अंबर से कहती हैं क्या सुन लो। क्या कहे दिल से धड़कने पागल, सुन लो क्या बोले सांसों की हलचल। बांसुरी होठों से जो कहे तुम लबों से बोलो ना, तितलियां जो फूलों से कहे तुम नजर से बोलो ना, हौले से बोलो ना, चुपके से बोलो ना, बोलो ना। सुन लो क्या बोले बूंदे सावन से, सुन लो क्या बोले बूंदे सावन से, क्या कहे आंसू भीगे काजल। आजपासून माझे 100% जावई झाले. बोलो ना, हाँ बोलो ना, बोलो भी बोलो ना। हसते ना बरं ते मस्त. कसं झालं, जमलंय का? जमलं जमलं अखेर जमलं. बट नाही म्हणत अगं असं कोण केस घेत? माझी लिपस्टिक तुला लागेल. लागू दे. बघ लागला. हा वर्ण मग ये ये. नाही 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 नाही. ये ना लवकर लवकर ये. किन्ना सोना ऐदा रूप सजन दा, भुल गई मैं दुनिया दारी, वेख के सोना माही. अरे बापरे, का मस्त. छान 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 मस्त. हमराहों मेरे आ चले हम आसमां के
राहों में सोबतें जो संग हो तेरी रोशन रहे निगाहें मेरी. सांगितलं ना हे हो सांगितलं की तो खूप काम आहे आणि मी एकदम असं पॅनिक मोडमध्ये असते. सो मला असं खूप रिअलाईज झालं की हाच आपल्याला हँडल करू शकतो. आणि खूप म्हणजे आमचं बॉन्डिंग तेव्हा आम्हाला कळालं की सेम इंटरेस्ट आहे आणि खूप चांगलं याच्यावर जमतं आहे. सो असं झालं की हाच येतो. माही महरम तू मेरा तू ही करम की इंतहा. खरंच खूप म्हणजे ग्रेटफुल आहे की मला इतके चांगले आई बाबा मिळालेत. कारण की मला ज्या प्रकारे त्यांनी वाढवलं, मी एकुलती एक आहे आणि त्यांनी मला कसलीच कमी नाही पाडू दिली. प्रत्येक गोष्ट मी न मागता मला मिळालेली आहे. त्यामुळे मला असं आहे की मी आता जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि हे त्यांच्या घरून दुसरीकडे जाणं एक खूप मोठं आहे. आणि एवढी रेडी नव्हते मी त्यासाठी. पण ठीक आहे, म्हणजे जिथे जात आहे तो परिवार पण खूप सुंदर आहे आणि जो जोडीदार आहे तो पण खूप छान आहे. पल यूं मैं तकदी मोहिंदे ही ख्वाब जे यूं फिर सुकून मिले तेरी सुन के आवाज. दरिया के संग में बहनूं थाम तो लेंगे किनारों पे. म्हणजे मी आधी असं विश्वास नव्हते ठेवत की नाही विधी केला पाहिजे आणि असं माझा जास्त विश्वास नव्हता. पण जेव्हा असं कळतं ना की लक खरंच असतं, नशीब खरंच असतं, तर ते असं होतं की नाही हे काही ना काही आहे. म्हणूनच इतकं जुळून येतात गोष्टी आणि इतकं चांगला परिवार, इतका चांगला साथीदार मिळतो. खूप असा म्हणजे विचार नव्हता केला की 2 वर्षा अगोदर जी मुलगी पार्किंगमध्ये भेटली ते एका वेडिंग हॉलमध्ये माझ्यासोबत असते समोर एकदम, आणि ते पण माझी नवरी म्हणून ॲज अ वाईफ. तिला बघून म्हणजे आज तर एकदम असं फील झालं की जस्ट जिंकलोय आता. काहीतरी सक्सेसफुल रिलेशनशिप झाली आणि होत राहील समोर आयुष्यभर साथ देणार. चांदणे
कधी इमॅजिन नव्हतं केलं की इतका सुंदर दिवस असेल हा आयुष्यातला. आणि खूप छान, म्हणजे एक्सप्लेन नाही करता येते मला, इतकं छान वाटलं.